राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आनंदम ब्रह्म सुलभ आत्मज्ञान साधकांचा नित्यमनन ग्रंथ. बोधक श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज कन्नूर. अनुवादक श्री शिवराम पंत उर्फ बावन्ना श्री वैद्य वसव मुक्ता वैद्य. प्रकरण 15. आत्म्याचे चित्त आणि आनंद लक्षण. पुढील भाग. आत्मस्वरूप हे स्वानुभवगोचर आहे, त्याचा अनुभव घ्यायला हवा असे सांगण्यातही एक रहस्यार्थ आहे. आत्मज्ञान प्राप्त करून घेणे त्रिपुटी रूपाने नव्हे असे वर नमूद केल्याप्रमाणे येथेही आत्म्याचा अनुभव त्रिपुटी रूप नाही, तो त्रिपुटी रहित स्वयंसिद्ध अनुभवाने अनुलक्षायला हवा असा गूढार्थ आहे. आत्म्याला बुद्धीने वेगळे करून जाणायला हवे असा प्रयत्न केल्याप्रमाणेच अंतःकरणाने आत्म्याचा वेगळा अनुभव घेण्याचे हे साहस आहे. मला अनुभव नाही अशीच फार साधकांची लोकांची तक्रार. ते वेगळे होऊन घेणाऱ्या विषयानुभवाप्रमाणेच आत्मानुभवालाही हेच लागू करतात. पण आत्मवस्तू मूळ आहे तसेच असलेले स्वयंरूप असून वेगळे होऊन अनुभवाला न येणारेच आहे. जाणण्यामध्येही त्रिपुटी असल्याप्रमाणेच अनुभवातही त्रिपुटी आहे. म्हणून त्रिपुटी रहित स्थितीच्या यालाच त्रिपुटी रहित अनुभव असे सांगितले आहे. वस्तूशी संधी कर बाबा. आपले आपणच होऊन अखंडपणे सहजपणे वेगळे होऊन अनुभव न येता मी आहेच आहे अशी दृढ प्रतीती प्रत्येकांना असते. हाच निजानुभव होय. याशिवाय वेगळे होऊन आलेले अनुभव जातात. मला असा अनुभव आला पण तो लगेच गेला असे बरेच साधक सांगतात. पण फार प्रयत्न करून थोडा वेळ येऊन गेलेल्या विशेष अनुभवाने काय मिळाल्यासारखे झाले. अतिथी आपल्या घरी थोडा वेळ येऊन जातात, त्यामुळे आपल्याला काही विशेष सुखाचे घवाड मिळाले काय. जे सदैव आपल्याबरोबरच राहून शुश्रूषा करतात अशा केवळ आप्तापासूनच आपल्याला सुख मिळणे शक्य आहे. त्याचप्रमाणे आपल्याबरोबर अखंड राहणारा मूल त्रिपुटी रहित स्वयंअनुभवच आपल्याला पूर्ण सुख देतो. सारांश काय तर आपला स्वयंसिद्ध निजानुभव न जाणता किंवा जाणले तरीही तो डावलून त्रिपुटी रूपाने सर्व काळ सुखानुभव घ्यायला हवा असे म्हणणारी भावनाच मुळात चुकीची आहे. बुद्धीला गोचर न होताच आपल्या अस्तित्वाची प्रतीती आहे. ती सदैव आत स्फुरत असते. ती कोठून तरी आणायची नाही, कोणत्याही कृतीने सिद्ध करायची नाही. ती सिद्धच आहे. सद्वस्तूबद्दल असणारे अज्ञान काढून टाकले की झालं, ती प्रगट होते. तुम्ही प्रत्येकजण आत्मस्वरूपातच आहात, पण जे आहे ते तसेच जाणून घेणे तुम्हाला येईल असे झाले आहे. मी आत्मा नाही या हट्टाला तुम्ही पेटला आहात. तो सोडून जे आहे तेच तुम्ही व्हा, हेच मर्म आहे. प्रश्न. सोहम अभ्यास हे त्रिपुटी आनंदरूपच आहे की तेही निरर्थकच. उत्तर. सोहम अथवा शिवोहम या त्रिपुटी आनंद सोहम अथवा शिवोहमचा त्रिपुटी आनंद आम्ही सांगत असलेल्या परिपूर्ण आनंदाचे प्रगट रूप आहे. त्रिपुटी सहज स्थिती अत्यंत सूक्ष्म असल्याने ती एकदम लक्षात येत नाही, तर ती शिवोहमच्या विशेष अनुभवाने लक्षात येते. आणि तुर्येच्या श्रेष्ठ आनंदाचा अनुभव प्राप्त करून घेतला असताना विषय आनंदाची तुच्छता मनाला पटवून आशा, लोभ इत्यादी दुःखाची कारणं नाश पावतात. या प्रयोजनासाठी विशेष आनंदाची तुर्यावस्था आवश्यक आहे. शिष्य. हे गुरु महाराज, तुम्हीच आधी ज्ञान मिळवा जाणा असे सांगत होता, आता ज्ञान नको असे सांगत आहात. त्याचप्रमाणे तुम्ही आधी अनुभव घ्या असा बोध करत होतात, आता अनुभवाचे कारण नाही असे प्रतिपादन करत आहात. आम्ही कोणते आणि काय करावे. गुरु म्हणाले, आम्ही ज्ञान नको असे केव्हा सांगितले. शिष्य. आत्मस्वरूपात ज्ञानाची त्रिपुटी नाही आणि त्रिपुटीच्या ज्ञानाने आत्म्याला जाणता येत नाही असे सांगितले. याचा अर्थ ज्ञान निरर्थक आहे असाच होत नाही का.
गुरु म्हणाले, नाही, साधकाला काहीतरी जाणायचे असतेच असते. आत्मस्वरूप बुद्धीला न समजणारे आहे, त्रिपुटी रहित आहे. ही गोष्ट तरी जाणायलाच हवी ना. अर्थात ज्ञानाची आवश्यकता आहे हे सिद्ध झाले. त्याचप्रमाणे त्रिपुटी रहित झाल्यानंतरही आत्म्याचा अनुभव आहेच आहे. तो प्राप्त करून घेण्यासाठी अंतर्मुख होऊन तत्वरूप होणे आवश्यक आहे. सारांश, कसलाही असू दे, तो आत्म्याचा अनुभव आहे. तो प्राप्त करून घ्यायचा असे म्हटल्यासारखे झाले. तू समजतोस तसे काही न जाणण्याचे आणि कसलाही अनुभव नसलेले शून्य असे काही आम्ही सांगितले नाही. आत्मवस्तू अतींद्रिय असल्याने अनुभव प्रमाणाशिवाय दुसऱ्या कोणत्याही प्रमाणाने जाणता येत नाही. तोच वेद उपदेश करतात आणि गुरुही तोच अनुग्रह करतात. सद्गुरूंचा अनुग्रह म्हणजे आत्मज्ञान आणि आत्मानुभवाने मर्म समजावून देणे हाच होय. एखादा मोठा सावकार आपल्या अत्यंत प्रीतीच्या व्यक्तीवर अनुग्रह करायचा असेल तर आपल्या तिजोरीची किल्ली तिला देतात. त्याचप्रमाणे सद्गुरू अध्यात्मनिधीची किल्ली रूपी ज्ञानानुभवाचे रहस्य प्रदान करतात. जो गुरु मी जाणत नाही, तो आपण स्वतः परिपूर्ण अनुभवरूपच असूनही त्यात अनुभव कधी येणार कोण जाणे. त्यासाठी किती साधन करायला हवे कोण जाणे. अशी कल्पना करत तो अगणित प्रयत्न करत राहतो. आधी प्रपंचाच्या अप्राप्त विषयाबद्दल दुःखी होत होता, पण आता त्याहीपेक्षा जास्त विषाद वाटून घेतो. आत्मस्वरूप दोन नसणारा केवळ एकमेव आनंदामृत सागरच आहे. आनंदामृत सागर म्हणजे शाश्वत परिपूर्ण आनंदच होय. अमृत म्हणजे केवळ एक गोड पेय असे समजू नका. पुराणामध्ये समुद्रमंथनाने अमृतकुंभ जन्मला, तो गरुडाने उचलून नेला इत्यादी वर्णन आहे. पण मरणरहित शाश्वत हाच अमृताचा मुख्यार्थ होय. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.